स्त्री चळवळीच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194वी जयंती उत्सव मोहपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मोहपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उमाताई मुंडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप शेठ मुंडे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या ग्रामीण भागात 3 जानेवारी 1831 मध्ये झाला। त्यांचा सन्मान व त्यांनी केलेले उत्तुंग कार्य जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी 3 जानेवारी हा जन्मदिवस सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। स्त्रीमुक्ती चळवळीत अग्रेसर असलेल्या सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात। सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी प्रदीर्घ लढा दिला आणि महिलांची स्थिती सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले। सावित्रीबाई फुले यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला। पूर्वीच्या काळी दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते। या सर्व वाईट गोष्टी विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि आपले शिक्षण चालू ठेवले। त्यांना समाजात अस्पृश्यतेचा प्रचंड सामना करावा लागला, पण त्यांनी कधीच हार मानली नाही। त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले। अहमदनगर व पुणे या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपले शिक्षण पार पडले। सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। महात्मा ज्योतिबा फुले हे 13 वर्षांचे होते। सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत 1848 मध्ये भारतातील पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली। आजच्या पिढीला मुलगी शिकली आणि प्रगती झाली हे सर्व ज्ञानज्योती क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या संकल्पनेतून झाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच उमा मुंडे यांनी यावेळी दिली। अशा या महान ज्ञानज्योती क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी अभिवादन केले। शिवसत्ता टाइम्स साठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।